दिनांक 13 जुलै रोजी जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील गुरु गोविंद सिंग नगर भागामध्ये सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईमध्ये तब्बल 13 संशयित व्यक्ती, 8 महिला आणि 2 विधी संघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून 13 मोबाईल, 3 दुचाकी आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 3,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली। दिनांक 11/7/25 रोजी आमचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की हरिसिंग टाक यांच्या घरामध्ये काही लोक जुगार खेळत आहेत। तर त्याप्रमाणे त्यांनी 2 पंचांना बोलून घेतलं आणि ज्या काही कायदेशीर पूर्तता असतात, परवानग्या असतात, त्या परवानग्या घेऊन त्यांनी पंचांसमक्ष सदर ठिकाणी छापा मारला असता जवळपास 21 लोक त्यामध्ये तिरट नावाचा जुगार अवैधरित्या बेकायदेशीरपणे खेळताना मिळून आलेला आहे आणि त्यांच्याकडून मोबाईल, वाहन आणि कॅश असे मिळून 3,42,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, त्याचबरोबर डीबीचे हेड कॉन्स्टेबल रंगे, हेड कॉन्स्टेबल कावळे, हेड कॉन्स्टेबल जाधव, त्याचप्रमाणे कटकम आणि शेख, त्याचप्रमाणे महिला कर्मचारी जाधव, केदार आणि गायकवाड यांनी केलेली आहे। NTV न्यूज मराठी, जालना।